आपण बोलूयात या संदर्भात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, धनंजय मुंडे आणखी एका प्रकरणामध्ये अडकलेत, काय आपली प्रतिक्रिया? करुणा मुंडे यांचा निश्चितपणे अधिकार आहे आणि करुणा मुंडेंना तो अधिकार मिळाला पाहिजे आणि महिला म्हणून तरी आपण करुणा मुंडे यांच्या पाठीशी उभं सुद्धा राहिलं पाहिजे। या सगळ्या निमित्ताने मला असं वाटतं की उशिरा का होईना पण करुणा मुंडे यांना न्याय मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की ऑनरेबल कोर्टाच्या आधी सुद्धा निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्यापासून आपल्याला 2 अपत्य आहेत हे शपथपत्र दाखल केलेलं आहे। तर त्यामुळे एवढे ग्राउंड पुरेसे आहेत निश्चितपणे। बरं, मग आता जर या घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी ठरलेत तर मग तुम्ही देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? अहो, मी राजीनाम्याची मागणी ही 50 वेळा करून झाली। माझं म्हणणं हे आहे की धस साहेब जे आका आणि आकाओं के आका असं म्हणतात, पण बाकीच्या प्रकरणात ते अजून दोषी सिद्ध झालेले नाहीयेत ना। मला लोकमत न्यूज 18 लोकमतला अत्यंत नम्रपणे सांगायचंय की देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव आल्यानंतर कृपया फोनो कट करू नका। नाही, बिलकुल नाही। मला असं म्हणायचंय की आका आणि आकाओं के आका अशी जेव्हा धस यांच्याकडून भाषा होते त्यावेळेला मुळात धनंजय मुंडेंची एवढी सगळी प्रकरणं आहेत जी आत्ता बाहेर येत आहेत। चाणक्य म्हणवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ती प्रकरणं माहीत नव्हती का? का देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं? आत्ता जर त्यांना आणि तरीही चला त्यांना काहीच कळत नव्हतं आणि आपण असं गृहीत धरूया की देवेंद्र फडणवीस हे ढ आहेत, धस साहेब प्रचंड हुशार आहेत, धस साहेबांनी प्रकरणं बाहेर काढली, पण धस साहेबांचं ऐकून तरी धस साहेबांपेक्षा 5 महिन्याने मोठे लहान असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जर मायबाप म्हणत असतील धस साहेब, तर मायबाप देवेंद्र फडणवीसांनी धस साहेबांचं ऐकून तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेऊ नये? मला आपल्याला एकच गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या साठी देवेंद्र फडणवीस का गप्प आहेत आणि आपण सगळे लोक देवेंद्र फडणवीसांना सेफ का ठेवत आहात? कारण जो संतोष देशमुख साहेबांच्या हत्येचा जो तणाव वाढवलाय तो देवेंद्र फडणवीसांनी वाढवलाय आणि मराठा रोष स्वतःवरचा कमी करून घेण्यासाठी ते या हत्येला इष्टापत्ती म्हणून बघतायत। मुळात त्यांच्यासाठी ही छोटी गोष्ट आहे, लगेच वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि धनंजय मुंडेंचा पण राजीनामा घ्या, पण देवेंद्र फडणवीस असं करत नाहीत। म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना कुठला पॉलिटिकल गेन करायचा आहे हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे। बिलकुल ताई, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची भूमिका मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।